2 मिनिटं करा. हां ठीक आहे, चालू करायचं रेकॉर्डिंग आपण. तुम्ही सांगा, मी तुमचं नाव पूर्ण मी आधी सांगा. मी असं चालू दे. हां चालेल, सुरू करा ते ना. हां चालेल. बरं ना त्यांचं आधी नाव सांगू दे. 1 मिनिट. तुम्ही इकडे उभं राखी. हां राहू दे कुठे राहू दे, काय अडचण येत नाही, काय चेंज करू नका. हां सुरू करा. तर आपलं नाव काय? माझं नाव शशिकांत मारुती मस्कर, आंबोडे, संबूत, कोरेगाव. हां. तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बरं, हे जे ऊस आता तुम्ही जे हातामध्ये घेतलेलं आहे, तर ह्या ऊसाची जात कुठली आहे? हे 265. 265 जातीचं ऊस आहे. तर आतापर्यंत तुम्ही नेहमीच ऊस करत आलाय बऱ्याच दिवसापासून. तर पूर्वीच्या ऊसामध्ये आणि आत्ताच्या ऊसामध्ये काय तुम्हाला असा फरक जाणवतोय? म्हणजे आमच्या रानात कधीच असा ऊस, आज तागात आम्ही ऊस लावतो 20 वर्ष झालं, 20-25 वर्ष झालं. बर. आज तागात कधी असा ऊस आला नव्हता. तसा यंदा आमचा ऊस आला, विक्रमी उत्पन्न. एकरी 70-80 टन ऊस काढला. 80 टन तरी नक्की. राहू दे आता, मला नका डिस्टर्ब करू. प्रोडक्टचा वापर केलेला आहे की कुठल्या खतांचा वापर केला की ज्याच्यामुळे एवढा तुमचा मोठा ऊस आलेला आहे? पॉवर प्लॅन्टच्या फवारण्या घेतल्या 3. पॉवर प्लॅन्ट ग्रोथच्या पॉवरच्या तुम्ही 3 फवारण्या 3 घेतल्या. फवारण्या ग्रोच्या घेतल्या आणि ग्रोनी ब्लूम आळवणी केले 2 वेळा. आणि 2 वेळा ह्या आळवणी केली. आळवणी केलेलं आहे. म्हणजे आपलं पंपाने केले. बरं. हे असं म्हणजे स्लरी बिरी काय केलेलं नाही. हां. स्लेरी केली असती तर अजून जोरात आला असता आमचा. अहो तरी सुद्धा आता चांगल्या पद्धतीचा तुमचा ऊस आलाय. भरमसाठ असा ऊस आज दिसतोय. आणि ऊसाला बोजा पेलत नसल्यामुळे ऊस पडला. भरपूर ऊस असं पडलेला आहे आणि वजनाला जोरात ऊस आहे. तर सरासरी तुमची अपेक्षा किती टन एकरी एव्हरेज तुम्हाला निघेल? एकरी 80-90 टन निघेल. 90 टन तरी नक्की. 90 टन एकरी तुम्हाला अवरेज नक्की बसणार आहे. तर ह्याच्या अगोदर जे तुम्ही ऊस लावत होता, तर त्या ऊसाचं एकरी तुम्हाला अवरेज किती गेलेलं आहे? 40-50 टन. हा, म्हणजे 50 टन पूर्वी याचं अवरेज निघत होतं. तर आता जवळजवळ 80 ते 90 टन एकरी अवरेज निघणार आहे. तर 40 टन वाढला तर जवळजवळ 80,000 रुपयाचं यांचं उत्पादन पॉवर ग्रो आणि ब्लूम या प्रोडक्टमुळे इतकं यांचं भरघोस असं उत्पादन साधारण वाढलेलं आहे कांड्या किती बघायला सांगा. म्हणणं आहे. म्हणून अच्छा, त्या उसाला आता कांड्या किती आहेत आपण मोजून बघूया का जरा, जर प्रत्यक्ष आपण बघितलं. प्रत्यक्ष बघा. एक मिनिट. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 कांडे आहेत साधारण. 23 कांड्यावरती कांड्यावर ऊस आहे. आणि ऊसाची जाडी सुद्धा दाखवा. हातात धरून जरा बुटीत धरला ऊस तर किती जाड आहे. ऊसांची जाडी अशी जोरात आहे. ऊसाची जाडी झालेली आहे. संख्या पण फुटक्याची जोरात झालेली. मुठीमध्ये धरा, मुठीमध्ये. हा तसा. ऊसाला अत्यंत चांगल्याची जाडी आलेली आहे. 1 मिनिट. हा, तुमचा हात कुठे आहे बघू जरा. 1 मिनिट वाघ साहेब, तिथली पानं बाजूला काढा. हा बस धरा मुठीत धरा वाघ साहेब. हा ओके. म्हणजे ऊस एवढे जाडीचं ऊस. ओके चालेल. किती महिन्याचा ऊस आहे? ऑगस्ट एंडिंगची लागण आहे. ही ऑगस्ट एंडिंगची लागण आहे असं तुमचं मत आहे? मग साळुंखे साहेब, आपण या प्रोडक्टच्या वापरामुळे समाधानी आहात? हो नक्कीच. बाकीच्या शेतकऱ्यांना, मस्कर साहेब सॉरी, बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय निरोप द्याल, म्हणजे काय सांगाल तुम्ही? मी त्यांना सांगू इच्छितो की ब्लूम आणि पॉवर प्लॅन्टचा ब्लूम आणि ग्रोचा वापर शक्यतो शेतीत करा. त्यामुळे रासायनिक खताचा बी वापर कमी करावा लागतो. बरं. ते जैविक आपलं जैविक शेती होईल शेतीत. आणि तुमच्या जमिनीमध्ये काय फरक झालाय का? जमीन आमची भुसभुशीत झालेली आहे. बरं. मऊ झाली जमीन. अशी कठीण पहिले असं जमिनीत असं फिरलं तरी जरा मऊ वाटतं त्याचं. आणि शेवाळ सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते शेवाळ तयार झालेलं दिसतंय. खाली जर आपण बघितलं या ठिकाणी ते जे पूर्णपणे शेवाळ वाढलेलं दिसतंय तुमच्या जमिनीमध्ये. तर आम्ही लोकांना सांगतो की आपल्या प्रोडक्टमध्ये जे ॲल्युमिनो आणि ब्ल्यू अल्गी आहेत त्याच्यामुळे शेवाळ वाढतं, त्याच्यामुळे सगळं शेवाळ तयार झालेलं आहे. ठीक आहे.
तर एकंदरीत आपण या प्रोडक्टच्या वापराने खुश आहात. समाधानी आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.